कोतुळ येथील महाशिवरात्र यात्रा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवाचा भव्य सोहळा। कोतुळ हे गाव आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांसाठी प्रसिद्ध आहे। येथे असलेल्या श्री कोतुळेश्वर देवस्थानात दरवर्षी महाशिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। या यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे भाविक भक्तांची प्रचंड गर्दी, कुस्तीचे आखाडे आणि व्यावसायिक दुकानांची रेलचेल। यंदा देखील महाशिवरात्रीनिमित्त कोतुळेश्वर देवस्थान भव्य विद्युत रोषणाईने सजविण्यात आले होते। दर्शनासाठी आलेल्या हजारो भक्तांनी महादेवाचे दर्शन घेऊन धार्मिक विधी पार पाडले। मंदिराच्या परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम आणि अभिषेक आयोजित करण्यात आले होते। महाशिवरात्र यात्रेत दरवर्षीप्रमाणे खेळणी, खाऊ, पाळणे आणि अन्य मनोरंजनाची दुकाने मोठ्या प्रमाणात लावण्यात आली। लहान मुलांसाठी आकर्षक खेळणी आणि प्रौढांसाठी विविध वस्त्र, आभूषणे, खाद्यपदार्थ यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली। यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे कुस्ती स्पर्धा। महाराष्ट्रातील नामवंत पैलवानांनी आखाड्यात दमदार कुस्ती खेळून उपस्थितांची मने जिंकली। लांबून आलेल्या हजारो प्रेक्षकांनी कुस्तीचा आनंद घेतला। गावकरी आणि यात्रेकरूंच्या उपस्थितीमुळे संपूर्ण कोतुळ गाव उत्साहाने न्हाऊन निघाले। धार्मिक वातावरण, भक्तांची गर्दी, कुस्तीची चुरस आणि गजबजलेली बाजारपेठ या साऱ्यांमुळे यात्रेने सर्वांचे मन जिंकले। साई कुस्ती केंद्र राजूराव कुर्ते इंटरनॅशनल पैलवान तानाजी नरके सरांकडे त्याचे वडील चांगले पैलवान शुद्ध विद्यापोटी फळे रसाळ गोमती या कुस्ती मैदानासाठी सुनील बाळासाहेब देशमुख यांच्याकडून 501 रुपये देणगी दिला। त्यांचं कुस्ती मैदान स्वागत करताय। समोर देशमुख वसुलींच्या हातावरती 501 रुपये मला पैलवान फिरते। कोण कुस्ती करत असेल तर आखाड्यावरती यावं। त्याला आव्हान स्वीकारा। आव्हान पेलणारा माझा महाराष्ट्र, महान राष्ट्र महाराष्ट्र, बहुत असो सदा संपन्न के महा प्रियामुचा महाराष्ट्र देश हा साधू संतांचा महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, शिवरायांचा वीरांचा महाराष्ट्र आहे मंडळी। हा तिकडे पटा लागण्याचा प्रयत्न आहे मोहिते पैलवानचा। सोनो मोहितेचा पटा लागण्याचा प्रयत्न ते जांडेला पैलवान नितीन वाळूंचा डाव वाजलं प्रतिराव देखील आहे। होळी वेगळी आणि मोळी वेगळी। अंतरस्कार जागे जरा आता बेल्याच्या पैलवानकडे तिकडे साई कुस्ती केंद्र राजूरचा पैलवान फिरतोय। गणेश बोर्डे बसतात हातावरती। इनाम रक्कम किती? 500 रुपये मला। चला कोण कुस्ती करत असेल तर आखाड्यावरती या। इनाम रक्कम 500। तिकडं हमनगाव 5चा पैलवान आक्रमक झालेला आहे। चौधरी पैलवान तिकडे आक्रमक होते। नंबर 3 ची कुस्ती आता आखाड्यावरती लागणार। 5001 रुपये इनामाला। हो हो शाबास। भारतीय संप्रदाय पवित्र असा संप्रदाय माझ्या भारत देशामध्ये संसदचे पैलवान तुम्ही आता जरा थांबा आता। हा अचानक पैलवान होऊ नका। कुस्ती इतकी सोपी नाही बाबांनो। चांगल्या पोरासमोर जर कुस्ती लागली तर मागच्या रस्त्यावर पडलं तर संपूर्ण जीवनाचं त्या ठिकाणी कल्याण होईल तुमच्या। हा बाद झाला तर तुमच्या कुस्त्या लावल्या। हा राजूर बेल्ला 500 रुपये मला एक चांगली कुस्ती आखाड्यावरती लागते। एक पैलवान साई कुस्ती केंद्र राजूरचा जर दुसरा पैलवान बेल्ल्याचा जुन्नर तालुक्यात या कुस्ती मैदानासाठी महाराष्ट्र पोलीस दलाचे कर्तव्यस्थ पोलीस अधिकारी साहेब या ठिकाणी हजर आहे। त्यांचं कोतुळेश्वर देवस्थान सालापर्यंत नोकरीसाठी भटकत होते। मर्दुकीची कदर करणारा महाराष्ट्र पोलीस दलात समाविष्ट करून घेतला। खाशाबाद आदवांना आणि त्यांच्या अन्नाच्या बाबतीची सोय केली।
पोलीस आता महाराष्ट्र पोलीस दल आज या कुस्ती मैदानासाठी पोलीस अधिकारी साहेब हजर आहे. त्यांचं पुण्यात एकदा कुस्ती मैदान या ठिकाणी स्वागत करत आहे. कोरोना सारखी वैश्विक महामारी आपल्या भारत देशावरती आली होती मंडळी. तुम्ही आम्ही सर्वजण घरात बसलो होतो. माणसामध्ये देव दिसला, नाव होतं महाराष्ट्र पोलीस. फार मोठं कार्य महाराष्ट्र पोलीस दलाचं. पोस्टरवरती पहिला तुम्हाला पुकार दिलेला आहे. ही 2 दिवस चालणारी यात्रा कोतुळ गावाच्या संस्कृतीचा आणि भक्तीचा परिचय करून देते. महादेवाच्या कृपेने आणि गावकऱ्यांच्या एकजुटीने हा सोहळा भविष्यातही असाच भव्यदिव्य होईल अशी श्रद्धाळूंमध्ये अपेक्षा आहे. अकोले 9 न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील आरोटे, कोतुळ. उपसरपंच कोतुळ. आज 5 वर्षापासून कोतुळेश्वर मंदिर येथे सप्ताह साजरा केला जातो. 40 गावातून सर्व लोक सप्त्यासाठी उपस्थित असतात आणि मुळ्या खोऱ्यातील सर्व लोक उपस्थित असतात. त्यानंतर सर्व कार्यक्रम साजरे केले जातात. कोतुळेश्वर मंदिर सजावट, त्यानंतर कोतुळेश्वर मंदिर पार्वती मंगल कार्यालय, भव्य दिव्य पार्वती मंगल कार्यालय सुरू झालेलं आहे. तसेच या यात्रेसाठी हजारोच्या संख्येने लोक उपस्थित असतात. डॉक्टर बोला. विश्वस्त अभिजित देशमुख डॉक्टर बोला. मुळा नदीच्या तीरावरती कोंतुलेश्वराच्या या मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह अनंतकालापासून सुरू आहे. या सप्ताह महाशिवरात्रीच्या या सप्ताहानिमित्ताने या अनेक थोर संत विभूतींनी या ठिकाणी ही परंपरा सुरू केली. आदरणीय कोंडाजी बाबा असतील, रामबाबा आरोटे असतील, अशा महान संतांनी ही अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात केली आणि तो अखंड हरिनाम सप्ताह अनंतकालापासून सुरू आहे. तो आजही सुरू आहे. या वर्षीच्या महाशिवरात्री सप्ताहामध्ये तरुणांचा सहभाग अधिक होता. कीर्तनाचा आणि श्रवण करण्याकरता अनेक महिला वर्ग असतील, तरुण वर्ग असतील आणि सर्व याच्यावर पूर्ण सप्ताह तरुणांनी हातात घेतल्यामुळे अन्नदान असेल, ज्ञानदान असेल, त्याचबरोबर अनेक ज्ञानेश्वरी पारायण असेल, हे सर्व या ठिकाणी सुरू आहेत. तरुणांच्या आणि गावातील सर्व महिला भगिनींच्या वतीने छानसं असं फुलांचं डेकोरेशन असेल, दीपोत्सव असेल, लाईटिंग सुविधा असेल. त्यानंतर तरुणांचा एक मर्दानी खेळ म्हणजे कुस्त्या. कुस्त्या हे सर्व नवीन 2 वर्षापासून सुरू झाले आणि एक अकोला तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा आणि सर्वात मोठा महाशिवरात्रीचा महोत्सव मुळा खोऱ्यामध्ये आज सुरू आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. आम्ही एक मुळा खोऱ्याचे आणि कोतुळ गावचा नाव आज महाराष्ट्रात नव्हे तर देशभर जातं आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण आपला सप्ताह असेल महाशिवरात्रीचा, त्यानंतर श्रावण काळ असेल, फेब्रुवारी पौर्णिमा असेल, असे गावातील धार्मिक सामाजिक उपक्रम आज विशेष म्हणजे अर्पण रक्तपेढीच्या मार्फत या ठिकाणी रक्तदान शिबिराचं देखील आयोजन आपण केलं होतं. आणि त्यालासुद्धा चांगला सहभाग लाभला. चांगलं तरुणांनी त्यात योगदान दिलं. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. ज्ञानदाते असतील, अन्नदाते, त्यानंतर देणगीदार, सर्व आमचे सर्व कार्यकर्ते, सर्वांचे कोतुळेश्वर महादेव देवस्थान ट्रस्टच्या वतीने आभार आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.
आपल्या परिसरातील, तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, पर्यटनाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी अकोले 9 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा.